युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। दौंडमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5च्या पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। तब्बल 24,000हून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेल्या या भरती प्रक्रियेत केवळ 104 उमेदवारांची निवड होणार आहे। पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होणारी ही भरती प्रक्रिया सकाळी 9 वाजेपर्यंत चालणार असून दररोज सुमारे 1200 उमेदवारांना बोलावण्यात येत आहे। संपूर्ण भरती प्रक्रिया 16 एप्रिलपर्यंत चालणार आहे। या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी RFID प्रणालीचा वापर करण्यात येत असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क आहे। उमेदवारांसाठी राहण्याची, पिण्याच्या पाण्याची, अल्पोपहाराची आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। कोणत्याही आमिषाला बळी न पडता शिस्तबद्ध पद्धतीने भरती प्रक्रियेला सामोरे जाण्याचे आवाहन सहाय्यक समादेशक सचिन डहाळे यांनी उमेदवारांना केले आहे। सर, आज गट नंबर 5 येथे भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, काय सांगाल? नमस्कार, जय हिंद। मी असिस्टंट कमांडंट सचिन मुरलीधर डहाळे, नेमणूक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड। सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2025-26 राज्य राखीव पोलीस दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक 16/3/2026 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आज राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी सकाळी 4 वाजल्यापासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमानुसार तसेच माननीय पोलीस महासंचालक तसेच माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण, माननीय अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल, माननीय पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे तसेच आदरणीय समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड यांच्या अध्यक्षतेखाली ही भरती प्रक्रिया आजपासून ते दिनांक 16/4/2026 पर्यंत 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे। या कालावधीमध्ये आज सुरुवातीस आम्ही 800 उमेदवारांची या ठिकाणी मैदानी चाचणी पूर्ण केलेली आहे। यानंतर 1200 उमेदवार अनुक्रमे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंडच्या या ग्राउंडवर मैदानी चाचणी देतील। उमेदवारांसाठी या ठिकाणी आम्ही सर्व सोयी केलेल्या आहेत। उदाहरणार्थ त्यांची राहण्याची व्यवस्था, आमचे उपलब्ध असणारे मंगल कार्यालय या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे। उमेदवारांना फक्त आतमध्ये आम्ही कागदपत्रांनी प्रवेश देतोय। या ठिकाणी आल्यानंतर उमेदवारांना आम्ही बिस्किटाची व्यवस्था केलेली आहे। हॉस्पिटलच्या मार्फतीने ग्लुकोजची व्यवस्था, लेमन गोळी, पाण्याची RO फिल्टर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि महाराष्ट्र शासनाचे तसेच माननीय पोलीस महासंचालक सर यांच्या मार्गदर्शनानुसार 9 वाजेपर्यंत ही भरती प्रक्रिया आम्ही या ठिकाणी संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि ती संपवली देखील आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा यामध्ये देवाणघेवाणचा या भरतीमध्ये प्रकार होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत। उमेदवारांना सूचना दिलेल्या आहेत। उमेदवारांची एंट्री ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी विविध ठिकाणी आम्ही सूचना फलक देखील लावलेले आहेत। उमेदवारांना जर भरती प्रक्रियेदरम्यान काही शंका किंवा कोणी त्यांना इतर गोष्टींची काही मागणी करत असेल तर त्यांनी लागलीच भरती अध्यक्ष, लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांच्याकडे तक्रार करावयाची आहे। त्यांचं शंकेचं त्या ठिकाणी निरसन करण्यात येणार आहे। भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक आहे। RFID प्रणाली भरती प्रक्रियेमध्ये याचा वापर करण्यात आलेला आहे, जेणेकरून अत्यंत पारदर्शकपणा या भरतीमध्ये येणार आहे आणि आलेला आहे। आजपासून या भरतीला सुरुवात करण्यात आलेली आहे। मी उमेदवारांना या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांना सर्वांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं अतिसेवन जे आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड वगैरे आपण घेऊ नये। आपण घेऊन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रनिंग करून आपल्या आरोग्यास जीवास आपण धोका निर्माण करू नये,
जेणेकरून आपण भरती प्रक्रियेमध्ये बाद व्हाल याची उमेदवारांनी दक्षता घ्यायची आहे. बाकी सर्व सोयी या ठिकाणी आपल्या करण्यात आलेल्या आहेत. मी सर्व उमेदवारांना माननीय समदेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5-2 यांच्यातर्फे तसेच आमच्या सर्व अधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. मला सांगा की किती उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि किती जागा आहेत आपल्या गटामध्ये? राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5-2 या ठिकाणी जवळपास 24,436 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. पैकी 104 उमेदवारांना आपण या ठिकाणी संधी देणार आहोत.